सविस्तर चर्चा झालेली आहे, तर पुढचं प्रकाश चौधरी मांडणी करतील आणि त्यानंतर या आंदोलनाचा समारोप तालुका सचिव म्हणून हे मी करतो। मोर्चासाठी उपस्थित किसान सभेचे माजी सहकारी कॉम्रेड दामू बात्रा, तालुक्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे तालुका कमिटी जिल्हा कमिटी मेंबर कॉम्रेड दिलीप गोतारणे, कॉम्रेड अनिल पाटील, पक्षाचे तालुका कमिटी मेंबर पंकज पाटकर, त्याचप्रमाणे सगळे जे उपस्थित कॉम्रेड आहेत सगळ्यांची नावं काय घेता येणार नाही आणि खास करून कॉम्रेड मी नेहमी उल्लेख करतोय जी आपल्या तालुक्याला म्हणजे अखिल भारतीय किसान सभेचं जे पद मिळालं ते जिल्हा सेक्रेटरी पद आणि ते जिल्हा सेक्रेटरी सातत्याने 2 दिवस आपल्या इथे उपस्थित आहेत। कॉम्रेड चंदू धांगडा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉम्रेड चंदू धांगडा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही सर्व कान्याकोपऱ्यातून आलेले सर्व कॉम्रेड बंधू आणि भगिनींनो, कॉम्रेड पक्षाने हात दिल्याप्रमाणे 26 नोव्हेंबर पासून आपला हा मोर्चा चालू होणार होता, आंदोलन चालू होणार होतं, परंतु आपण काही कारणास्तव तालुका कमिटी घेतल्यानंतर तालुका कमिटीमध्ये जे ठरवलं गेलं की बाबा हे 3 दिवस आहेत, या 3 दिवसामध्ये मध्यंतर 2 दिवस सुट्ट्या आल्या आणि सुट्ट्यांमध्ये की हे आपले प्रश्न सुटतील असं काही वाटत नव्हतं, म्हणून तालुका कमिटीने निर्णय घेतला की आपण 28 तारखेपासून सुरुवात करूया। तर 28 तारखेला कॉम्रेडने सांगितल्याप्रमाणे आपला फक्त थोडक्यात प्रश्न याच्यावर चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर काही चर्चा ही राहिली म्हणून आपल्याला 1 दिवस आपल्याला घ्यावा लागला आणि ती चर्चा आज आपण सकारात्मक केली आणि सकारात्मक दृष्ट्या केली। आणि 22 प्रश्न संदर्भात आपण जर सगळं जर बोलायला गेलं, खरं जर बघायचं गेलं तर वन अधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा हे वारंवार प्रश्न आपण घेऊन येतोय कॉम्रेड। त्या संदर्भात यांनी आपल्याला जे काही जी मागणी होती काटेकोरपणे अंमलबजावणी करा, खास करून आपल्या लोकांचे जे फॉर्म आहेत फॉर्म भरले, आपल्याला वनपट्टा मिळाला, ज्यांना वनपट्टा मिळाला त्याला एखादं क्षेत्र कमी मिळालं, अशा संदर्भात चर्चा करत असताना कॉम्रेड चर्चेत सांगितलं गेलं की आता आम्ही करायचं काय, आम्हाला पर्याय काय, कमी क्षेत्रासंदर्भात करायचं काय, तर आम्ही लगेच सांगितलं की चंदू कॉम्रेडने सांगितलं की आम्हाला लगेच फॉर्म तुमच्याकडनं द्या। प्रांत साहेबांनी लगेच त्याच दिवशी आपल्याला फॉर्म अवेलेबल करून दिला। म्हणजे ह्या आपल्या आंदोलनाची ही पहिल्या प्रश्नाचा पहिला विजय लगेच हे दिला आणि अपील फॉर्म भरायला सुरुवात केली। म्हणजे आजपासून आपण भरणार आहेत, म्हणजे आपल्याला आज काही लोकांनी भरलेले असतील किंवा नसतील, परंतु आपल्याला तालुका कमिटी सूचना करेल त्याप्रमाणे भरायचं आहे। कॉम्रेड यावर बोलायचं गेलं तर या शासन स्तरावर हे जे नियम लावले जातात, जसे जसे राजकारणी बदलतील तसतसे नियम बदलत जातात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। नंतर आपण सांगतोय की आपण मोर्चा काढला, प्रश्न सोडत नाही, अधिकारी चुकीचे, अधिकाऱ्यांनी आज जर सांगितलं हे लक्षात ठेवलं पाहिजे, या अधिकाऱ्यांनी आज सांगितलं तुमची उद्या कामं करून देतो, त्यांना रात्रीच्या पोटात बदली करून कधी नेतील हे तुम्हाला माहित नसणार, हे हरामखोर सरकार बसलेलं असतंय। हे तुम्हाला सांगतो ना, हे गेंड्याच्या कात्रीचं सरकार आहे, ह्या आपल्या गोरगरिबांसाठी बसलेले नाही। या याच्यामध्ये चर्चा करत असताना कॉम्रेड तुम्हाला सांगतो की ह्या लोकांनी काही पीडब्ल्यूडीचे ते सांगतायत की ह्या जिल्हा परिषद सदस्य राजकारणी लोकांसाठी हे रस्ते ठेवलेले आहेत, मग आम्ही काय करतोय, राजकारणी लोकांनी ते रस्ते ठेवले तर त्यांना बांधायला सांगा, त्यांनी ते करावे, त्यांचा कोठा नाही का? आम्ही असं सांगतो की जिल्हा परिषद मधून त्यांनी रस्ते करावे, तर आमदार कोण करणारे आहेत? मग आमदारांनी करायचे, खासदारांनी करायचे, एवढी वर्ष झाली स्वतंत्र होऊन आमदार खासदार किती झाले, मंत्री किती झाले, या तालुक्यामध्ये आपले आदिवासी विकास मंत्री सुद्धा होऊन गेले, आजपर्यंत ते आहेत तशीच परिस्थिती आहे, म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं। मित्रांनो, आजची परिस्थिती भयंकर आहे। याच्यामध्ये बघायचं गेलं तर 22 प्रश्नावर किती बोलणार, आणि तुम्हाला सांगतो या
प्रश्न संदर्भात विहिरींचा विषय आला. विहिरींचा विषय आल्यानंतर त्यांनी सांगितलं एका ग्रामपंचायतीला 15 विहिरी दिलेल्या आहेत, त्याही 4 लाखाच्या दिलेल्या आहेत. ह्या आपल्या कुणाला माहिती नव्हतं. आपल्या आंदोलनातून त्यांनी सांगितलं की 15 विहिरी दिलेल्या आहेत, 4 लाखाची विहीर, मागेल त्याला विहीर, ह्याप्रमाणे घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मागेल त्याला घरकुल हे पण त्यांनी मंजूर केलेलं आहे की आम्ही घरकुलाचा प्रस्ताव पाठवतो आणि तो पण कितीचा प्रस्ताव पाठवतो, 2.5 लाखाची मागणी केलेली आहे आणि 2.5 लाखाचा प्रस्ताव आम्हाला पाहिजे. तुम्हाला माहिती नसेल वाडा नगर पंचायत मध्ये 2.5 लाखाचं घरकुल आहे. आपल्या चंदू आंगणाच्या तिथं 1,20,000चं 25,000चं घरकुल आहे. तफावत किती बघा. आणि त्याच्यामध्ये पण काय आहे, वाडा नगरचं नगरपंचायतचं जे घरकुल आहे ते घरकुल आहे कमी मापाचं आणि आपल्या ग्रामीण क्षेत्राचं घरकुल आहे ते मोठं. मग तुम्ही सांगा रक्कम मोठी घरकुल बारीक, रक्कम बारीक घरकुल मोठं, कारण आपल्या गाई म्हशी गावावर आहे. हे शासनाचं धोरण आहे. ह्या गोष्टीला याच्यासाठी आपली मागणी घेतली की आपण 2.5 लाख रुपये भेटले पाहिजेत, म्हणून आपण ही मागणी धरून ठेवलेली आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. त्या पलीकडे जाऊन आपण MSCBचा खास करून मुद्दा होता मित्रांनो. MSCB ने भरमसाठ वीज बिल आकारणी केली, वीज बिल आकारणी केली. बऱ्याचशा लोकांना कोर्टात घालवलं, कोर्टाच्या चक्रा मारल्या, कोणी वकील केले, कोणी तसेच निघून आले. आम्ही तर स्वतः सांगितलं अरे यांच्यासाठी कुठे हात पसरताय, आपण मोर्चा घेतला. आता त्यांनी काय सांगितलं, हे कोणी पण बिल असतील, बिलवाले असतील साहेब तुम्ही आमच्याकडे आणून द्या, त्यांचं ऑन दी स्पॉट आम्ही डायरेक्ट बिल कमी करून देतो. सांगा बरं त्या दिवशी ते झोपलेले का? ही परिस्थिती आहे. म्हणून सांगतो ना की त्यांचं नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. म्हणून आपली एकजूट जर आपण ठेवली तरच आपण सगळे प्रश्न जिंकू शकतो, नाहीतर प्रश्न जिंकू शकणार नाही. ही गोष्ट लक्ष ठेवली पाहिजे. नाहीतर आपण काय करतो, तो मरतो म्हणून तो मरू दे ना, आपण बघत राहायचं. आपण कधी बघायची भूमिका घ्यायची नाही आणि बघायची भूमिका घेणारी माणसं आपण नाही. आपण निर्णय दाबले त्यांनी सांगितलं तुमचे जे काही प्रश्न असतील ते MSCB ऑफिसला या. 5 तारखेला तुम्हाला सांगतो मित्रांनो, 5 तारखेला सगळ्यांनी यायचं आहे. जे प्रश्न असतील MSCB संदर्भात, तुमच्या लाईटच्या संदर्भातले जेही प्रश्न आहेत, तुमच्या मोटारचे प्रश्न आहेत, मोटार बिलचे आहेत, ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना सगळ्यांना. आणि आपली एक त्याच्यामध्ये प्रामुख्याने अजून मागणी काय होती की मागेल त्याला मीटर पाहिजे. होती का ना मागणी, मागेल त्याला मीटर, ते पण त्यांनी मान्य केलं की मागेल त्याला मीटर साहेब आम्ही देतोय. पण आम्ही सांगितलं त्याला पुरावे काय, फक्त आम्हाला फक्त पहचान कार्ड द्या, आधार कार्ड द्या आणि तुम्हाला मीटर द्या. कॉम्रेड ज्याच्या घरी मीटर नसेल, तुम्ही सांगाल माझा बंगला आहे, माझं चांगलं घर आहे, त्याला नाही. आपली झोपडी आहे, कुडांचं घर आहे, विटा मातीचं घर आहे, अशा लोकांना तो मागेल त्याला मीटर देणार आहे. म्हणून आपण ती पण 5 तारखेला तयारी करायची. स्वतःचा आधार कार्ड घ्यायचा आणि यायचा अर्ज करायचा. आपण अर्ज करायचा आणि जर त्या MSCB ने जर समजा मीटर दिला नाही आणि यांनी घरकुल दिलं नाही, मग त्यांच्या नरड्यावर कसं बसायचं ते आपल्याला चांगलं ठाऊक आहे. आणि त्यांच्याकडनं कशा मान्य करून घ्यायचा ते आपण प्रत्यक्ष आपण उतरवून घेतोय. म्हणून आपण 5 तारखेला MSCB संदर्भात यायचं आहे. सर्वांना ती एक सूचनाच राहील. आणि त्याच्या संदर्भात बाकीचे ज्या ह्या मागण्या आहेत, ज्या मोजण्या वगैरे आहेत, त्या मोजण्यांच्या तारखा ज्या आहेत, त्या गोराडची जी तारीख दिली आहे ती 10 जानेवारी आहे. 10 जानेवारीला गोराडचे कॉम्रेड आहेत, त्यांनी उपस्थित राहायचं आहे. ज्या मोजण्या आहेत 21 तारखेला एक आहे, एक 28ला आहे, एक 29ला आहे आणि एक 10 जानेवारीला आहे. अशा 4 मोजण्या आहेत. त्याच्यानंतर गावठाण संदर्भातला विषय होता कॉम्रेड, गावठाणा संदर्भातला विषय होता. आम्ही एकच सांगितलं की साहेब आम्हाला एक प्रात्यक्षिक काहीतरी करू द्या. म्हणून कॉम्रेड आपल्या वाड्यालगतच असणारी ग्रामपंचायत वर्ले ग्रामपंचायत कॉम्रेडची, त्या ग्रामपंचायत मध्ये गावठाणा संदर्भातला विषय घ्या, तो राबवा आणि नंतर मग अख्या तालुक्याला पूर्ण करा असं आम्ही ठरवलेलं आहे. पहिल्यांदा कॉम्रेडच्या ग्रामपंचायत पासून सुरुवात करूया आणि नंतर आपण गावठाणा संदर्भातलं विस्तार कसं करायचं आहे. आपले घरं वाढत आहेत, कमी होत नाही, कारण ही जमीन पण वाढत नाही, घरं वाढतात पण जमीन वाढत नाही. म्हणून आपण हा विषय घेतलेला आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी सांगितलं
या गावठाणाचा विषय झाल्यानंतर आपण करणार आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे फॉरेस्टचे जर असेल, फॉरेस्टची जागा शिल्लक असेल, त्याच्यामध्ये आपण सार्वजनिक दावा दाखल करू शकतो. सार्वजनिक दावा दाखल करायचा आहे आणि तो सार्वजनिक दाव्यामध्ये सर्वांचे जे आपल्याला दिलेलं आहे, सजरमध्ये एक दावा त्यांनी पात्र झालेला आहे. आपल्या वाडा तालुक्यात पण काही असतील ज्या ठिकाणी दावे पात्र होण्यासारखे असतील, ज्या ठिकाणी फॉरेस्टची जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी सर्वांनी तयारी करा आणि पूर्ण ग्रामसभेचा ठराव घ्या. हे या संदर्भात गावठाणा संदर्भात ते आहे. कॉम्रेड, आता आपण एक विषय होता की अवकाळी पावसा संदर्भात काय करणार तुम्ही. अगोदरच्या दिवशी तर सांगितलं का पाऊस काय एवढा नव्हता, म्हणजे अगोदर चर्चा झाली तेव्हा सांगितलं की पाऊस ना आम्ही काय करणार आहे. पण दुर्दैव म्हणावी की सुदैव म्हणावं, लगेच पाऊस आला आणि आपण आजच इथं बसल्या बसल्या साहेबांनी कृषीच्या अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं की तुमची यादी द्या. यादी मागितली की नाही, आपण यादी दिली. अजून काही लोक आहेत त्यांनी तर सांगितलं मी तुमच्या गावाला जाऊन आलो, माझ्या ग्रामपंचायतला जाऊन आलो, तुमच्या ग्रामपंचायतला जाऊन आलो आणि आमची पाहणी झाली. साहेब ठीक आहे, पाहणी चालू आहे, पाहणी फक्त पंचनामे फक्त कागदावर ठेवू नका. आणि त्या लोकांना आम्हाला जी मागणी आहे ती मागणी, ते पैसेही मिळाले पाहिजेत, ते नुकसानही मिळालं पाहिजे, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, ते नुकसान भरपाईचे पैसे मिळाले पाहिजेत. नाहीतर तुम्ही फक्त आमचा मोर्चा आहे, आम्हाला इथून पिटाळून लावण्यापुरतं सांगा की आम्ही लिहून घेतो आणि तुम्ही जा, आम्ही जैसे ते काल होतो तसेच, आज पण उद्या होतो तसेच, राम राम करायचं, बाय बाय करायचं, निघून जायचं. ही गोष्ट आम्हाला तर पटणार नाही. तुम्ही जर तसं केलं नाही तर आम्ही तुमच्या पण ऑफिसला येऊन बसायचा कमी करणार नाही. आणि लगेच आम्ही सांगितले की साहेब आम्हाला हरभरा कुठे दिलाय. कॉम्रेड, तुम्हाला एक सांगतो, आपण पण हे आहेत, आता रब्बी हंगामामध्ये आपण सोसायटी काढतो का नाही, सोसायटी काढतो का नाही. कोणी 10,000, 20,000, 25,000 वालासाठी, मुगासाठी तो मूग पेरला, तो वाल पेरला, तो हरभरा पेरला, अवकाळी पावसात कुजून गेला की नाही, पूर्ण कुजला. मग त्यांना सांगितलं साहेब आता दुबारा पेरणी करायची आहे, आमच्यासाठी करणार काय. तर म्हणे आम्ही प्रयत्न करतो. आम्ही लगेच समजलो तुम्ही प्रयत्न यंदा करा, 2023 ला साधारण 2024च्या एंडिंगला तो तुमचा हरभरा इथं पोहोचेल. मधुर पात्र झालेले लाभार्थी आहेत 84 ग्रामपंचायतमध्ये 9,885 पात्र झालेले आहेत. 2021-22 मध्ये 1,427. आज म्हणजे 22-23 त्यांनी हे दिलेलं आहे. आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने त्यांना हे केलेलं आहे आणि 8,458 लाभार्थ्यांना त्वरित लाभ देणार आजच्या मोर्चा अनुषंगाने. आणि ते नुकसान भरपाई 2.5 लाख लागू करण्याबाबत आपला शासन स्तरावर मागणी केलेली आहे त्यांनी. म्हणजे आजची ही जी आपण मागणी होती, आजच्या ज्या मोर्चाच्या मागणीच्या अनुषंगाने आपण जे पात्रते यादीमध्ये बसायला पाहिजे तेवढी घरकुल आपण या आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने पात्र करून घेतलेले आहेत. तरी पण माझं म्हणणं असं आहे, काही तक्रारी अशी आहे की आमचे काही ग्रामसेवक येतात आणि सांगतात की तुमच्या यादीतून नाव गेलेलं आहे, ऑनलाईन नाव कट झालेलं आहे. हे ऑनलाईन नाव चापचूप जे कट होत आहे ते चापचूप कट करणं बंद करा आणि ज्याप्रमाणे आलेलं आहे सिरियल प्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे घरकुल देणं चालू करा, ही एक विनंती राहील. आणि या आजच्या या मोर्चाच्या अनुषंगाने आपण भरपूर 22 प्रश्नावर चर्चा केली. मित्रांनो, ह्या त्या संदर्भात आपण बरीचशी चर्चा करत असताना अजून एक पुढचा मुद्दा पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला झाला. आमचं म्हणणं असं होतं की आमच्या आबिडघर एरियातली जी नळपाणी योजना जी आहे ती योजना आहे, पाणी नेणार आमच्या इथून नदीतून वैतरणा नदीचं फिल्टरेशन बसवलेलं आहे बावलीला आणि पुन्हा फिल्टरेशन पाणी होऊन पुन्हा इथे येणार कोण्याला. म्हणजे इंजिनियर किती डोकेबाज आहेत ते बघा. ही अशी वस्तुस्थिती आहे आणि ती आपण लक्षात आणून दिली आणि त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणार असंही आज बीडीओ साहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा दुप्पट शासनाचा खर्च करण्यासाठी इथे इंजिनियर बसत आहेत का, ह्या आपण आता त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आणि ह्या ज्या नळ योजना आहेत ह्या किती दिवसात पूर्ण होतील, कशा होतील, त्यांनी तर सरळ सांगितलं
ज्या ठेकेदारांनी जर काम केलं नाही तर त्यांच्यावर आम्ही रितसर कारवाई करू, अशा पद्धतीचे ह्या चर्चेमध्ये प्रश्न आपण सुटलेले आहेत. आणि बऱ्याचशा ठिकाणी कामं अर्धवट आहेत. त्या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांनी सगळे फोटो जे पुरावे असतील, व्हिडिओ असतील, ते सगळे दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलं की हे कुठपर्यंत करणार आहेत आणि त्यांच्यावर कारवाई काय करणार, ह्या अशाच पद्धतीने चर्चा होऊन आणि त्यांनी सांगितलं की साहेब ही गोष्ट तुम्ही निदर्शनास आणून दिली, आम्ही नक्कीच त्याच्याकडे लक्ष देणार आणि लक्ष देऊन आणि हे काम पूर्ण करणार. मित्रांनो, आपल्याला जाण्यासाठी आतुरता आहे की बाबा आपण आता घरी लवकर जावं, तुमचा वेळ घेणार नाही म्हणून मी शॉर्टकट मध्ये बोलतोय. त्याच्यानंतर ते विषय MRGS ची कामं होती. MRGS च्या कामासंदर्भात आता येत्या सोमवारपासून कामं चालू करू असं त्यांनी आश्वासन दिलंय. MRGS ची कामं फॉरेस्ट मध्ये असतील, PWD ची असतील, पंचायत समितीवाल्यांची असतील किंवा तहसीलवाल्यांची जी काही कामं असतील ती कामं सोमवारपासून होणार. परंतु तुम्हाला एक सांगतो की जो 4 नंबरचा जो फॉर्म असतोय तो फॉर्म आपल्या ग्रामपंचायत मध्ये भरायचा आहे. आपण मागणी फॉर्म भरायचा आहे. मागणी फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्या 6 दिवसांनी ते काम देणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपण याच्यापूर्वी जे केले त्याचप्रमाणे रोजगार सेवकला पकडा आणि सांगा की बाबा रे माझा फॉर्म भर आणि लगेच कामाला सुरुवात कर. कामाची मागणी केलेली आहे की नाही, त्यांनी ठराव केलेले आहेत की नाही, प्रस्ताव केलेले आहेत की नाही, प्रस्ताव मान्य आहेत की नाही, MB काय आहे, हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि तुमचं त्याने जे काय झालेलं नसेल तरी पण ते सोमवारीच काम चालू करणार आहेत असं त्यांनी आज आश्वासन दिलं आणि तेही लेखी आश्वासन दिलेलं आहे. मित्रांनो, पुढचा विषय होता संदर्भात जर बोलायचं गेलं विभाग जे आहे त्यांचं किती लक्ष आहे किती नाही त्या संदर्भात सुद्धा विचारलं आणि त्यांनी पण सांगितलं काही ठिकाणी खरोखर त्यांच्याही लक्ष नसतंय, सगळीकडे एक अधिकारी मेन अधिकारी फिरू शकत नसतोय. ह्या पद्धतीने सगळ्या काही गोष्टी झाल्या. आणि त्यानंतर मराठी शाळा संदर्भात जो विचार केला गेला, खाजगीकरण करण्याचा पहिल्यांदा हे बसलेले महोदय हे आता काय सांगावं, कुठल्या पद्धतीने बोलावं. शिंदे सरकारने सांगितलं की आता सर्व शाळा खाजगीकरण करायच्या. अरे 62,000 शाळा खाजगीकरण करायच्या. अरे आताची परिस्थिती काय आहे, तुम्ही खाजगीकरण करून करणार का आमच्या आदिवासी लोकांना, बिगर आदिवासींच्या मुलांना रस्त्यावर ठेवणार काय, हमालीची कामं करायला लावणार का? तुम्ही जी पूर्वीची म्हणजे इंग्रजांच्या काळातली परिस्थिती होती तीच परिस्थिती आणायचे काम करताय का? म्हणून आपल्या सातत्याने मोर्चे घेतले आणि आता त्यांनी असं सांगितलं की आम्ही तसं काही केलेलं नाही, तसं काय होणार नाही. आणि त्यानंतर आम्ही विषय घेतल्यानंतर मित्रांनो, आपल्या इथे एका तालुक्यामध्ये 227 रिक्त पद आहेत. शिक्षकांची 227. आपल्या इथे जर बघितलं इथे D.Ed B.Ed झालेले विद्यार्थी जे आहेत हे भरपूर मिळतील. इथे ते 10-15 असतील. आपल्या मोर्चामध्ये सामील झालेले D.Ed B.Ed झालेले 15 ते 20 असतील. मग हे ह्या जो GR काढला गेला याच्यावर स्थगिती आणली गेली, नोकर भरतीवर स्थगिती आणली गेली. अरे मित्रांनो, तुम्ही विचार करा, ज्याची जागा आहे त्याला घेऊ द्या. हा विषय आरक्षणचा, आम्ही आरक्षणच्या याच्यामध्ये पडत नाही. जे आदिवासीचं आरक्षण आहे ते आदिवासीला घेऊ द्या, जे ओबीसीचं आरक्षण आहे ते ओबीसीला घेऊ द्या, धनगरांचं आरक्षण धनगरांना घेऊ द्या, मराठ्यांचं आरक्षण मराठ्याला घेऊ द्या. NT VGNT सर्वांचं जसं ज्या ज्या पद्धतीने आरक्षण आहे त्या पद्धतीनेच आरक्षण करा. आणि तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असेल याच्या व्यतिरिक्त आरक्षणाचा कोठा तयार करा, त्याच्यावर बसा आणि चर्चा करून नव्हे, याच्या व्यतिरिक्त तुम्ही द्या, त्याला विरोध आमचा नाही. परंतु आमचं जर आरक्षण घेत असाल तर आमचं आरक्षण हिसकावून जर घेत असाल आणि घेण्याचा जर प्रयत्न केला, आज या मोर्चाच्या अनुषंगाने सांगतो तुम्हाला, आम्ही सुद्धा तुमच्या नरड्यावर बसण्याचं काम करणार. आम्ही तुझ्या नरड्यावर पाय देऊ, कारण आमचं आरक्षण आहे, आमची पण पोरं आहेत, आम्ही पण या देशाचे मूळ मालक आहेत, आम्ही या देशाचे रहिवासी आहेत. ही पण गोष्ट आज या सांगितली पाहिजे. कारण ह्या कंडिशन मध्ये काय झालेलं आहे, आरक्षण मध्ये या आदिवासी मध्ये धनगर घुसवला, मराठी मध्ये ओबीसी घुसवला, ह्या सर्व समाजांमध्ये भानगडी लावून देण्याचे काम झालेलं आहे. चालू कॉम्रेड, आपला पक्ष कधी जातीपातीचं राजकारण करत नाही, हे सर्व आम्हाला माहिती आहे. पक्षाचं जातीपातीचं राजकारण नसतं, ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो, हे आरक्षण राहिल्या बाजूला तुमच्या आमच्या भानगडी पडायला लागल्यात. यांच्याशी भांडण लावून द्या, त्यांच्याशी भांडण लावून द्या, ही पद्धत बंद करा. हे जे चाललेलं आहे आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, हे सगळं बंद झालं पाहिजे. त्या संदर्भात आपल्या सर्व चर्चा झाल्या. त्याच्यानंतर
आपल्या खास करून सांगायचं गेलं की पीआरटीसी म्हणजे पोलीस प्रशिक्षण आणि मिलिटरी सैन्य भरती हे प्रशिक्षण संदर्भातला एक विषय खास होता, तरुणांसाठी विषय होता आणि त्या विषया संदर्भात केले. कॉम्रेड तुम्हाला आज आव्हान या मोर्चा संदर्भात करतो. त्यांनी आपल्याला काय सांगितलं, वाडा तालुक्यातून जर 100 विद्यार्थी मुलं आणि मुली एका टायमाला जर तुमचे आले तर तुम्हाला नवीन शाळा इथं वाड्यामध्ये देतो, हे पण त्यांनी आज आपल्याला आश्वासन दिलं आणि सांगितलं की आम्ही अपेक्षित आहेत की वाडा तालुक्यामधून तुम्ही 100 विद्यार्थी देणार आणि देणार दिले आपण. आज आपण जर दिले तरच ती शाळा होणार आणि शाळा झाली तर आपले विद्यार्थी शिकणार, कोणी पोलीस होणार, कोणी सैन्य भरतीत जाणार. याच्यासाठी खास करून मागणी होती. म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब आम्ही पण त्यांना मदत करणार आणि 100 विद्यार्थी हे देणार आणि एक बॅच मध्ये देणार आणि वस्तीची शाळा होणार, असंही त्यांनी हे सांगितलेलं आहे. कॉम्रेड बाकीचे काही विषय जे आहेत कॉम्रेड आहेत ते आपल्याला पूर्ण करतीलच, माझ्याकडून काही राहून गेलेले असतील. पण तत्पूर्वी त्यांनी असं सांगितलं ह्या संदर्भात जव्हारमध्ये बोकाड्यामध्ये पळसुंडा आहे, पळसुंडामध्ये ती शाळा आहे पीआरटीसी, तिथे फॉर्म भरून आपल्या प्रशिक्षण भरतीचा जो फॉर्म भरायचा आणि तिथे जायचं आहे. ही मध्ये जातीचे दाखल्याचे कॅम्प आहेत ते विभाग वाईज आपण लावले पाहिजेत. प्रत्येक विभाग सेक्रेटरी आहे त्यांनी लक्षात घ्या, आपल्या बांधवांना जातीचा दाखला मिळाला पाहिजे, याच्यासाठी धडपड केली पाहिजे. आपण रस्त्याची कामासाठी धडपड करतोय त्याचप्रमाणे आपल्या आदिवासी बांधवांना जातीचा दाखला मिळाला पाहिजे, याच्यासाठी पण धडपड केली पाहिजे. जर त्या मित्राला आपल्या जातीचा दाखला मिळाला तर तो शाळेपासून वंचित राहू शकत नाही, त्याला एखादी येणारी योजना आहे त्या योजनेपासून वंचित राहू शकत नाही. म्हणून आपण ते जातीच्या दाखल्याचे कॅम्प आहेत हे कॅम्प सुद्धा आहेत आणि त्या संदर्भात आपण सगळं बोलणं झालेलं आहे. त्याचप्रमाणे हा पोलिसांच्या संदर्भातला एक विषय होता. खास करून त्यांना आम्ही सांगितलं की बाबा रे आमचे काही गरीब लोक येतात त्याच्या ज्या चुकीच्या केसेस घेतात जरा थांबवा, शहानिशा करा आणि त्याच्यानंतरच त्यांच्यावर केसेस करा. आम्ही असं सांगत नाही का गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आहे किंवा एखादा गुन्हेगार आहे त्याला आम्ही सहकार्य करतो, मदत करतो असं नाही. आम्ही त्यांना कधी मदत केलीही नाही. म्हणून आपण हे यांना पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की हे जर असं जर चाललं नाही तर आम्ही तुमच्यावर सुद्धा मोर्चा आणू, हे पण आम्ही दाखवून दिलेलं आहे. कारण आपण डहाणू मध्ये मोर्चा घेतला, पालघर मध्ये मोर्चा घेतलेला आहे. पोलीस स्टेशनवर मोर्चा घेणं म्हणजे काय, हे जर आपल्याला कधीही हे गुलामासारखं जर वागवतील तर आपण त्यांचंही ऐकून घेणार नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मित्रांनो, आता आपल्याला भरपूर वेळ झालेला आहे, परंतु आजचा हा मोर्चा जे काढण्याचं काम आपलं जे आंदोलन करून दिलं हे त्याच्यामध्ये सरकारी यंत्रणा पण तेवढीच आहे आणि सतेज बसलेले आहेत. मोदी असतील, शहा असतील, इकडचे आपले शिंदे, फडणवीस, दुसरे पवार म्हणजे कोण, अजितदादा पवार, ह्या सगळ्या यांचं सगळं साटेलोट आहे. वाचण्यासाठी या सरकारमधून माकड उड्या मारत चाललेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला एवढंच जाता जाता सांगेन मी, येत्या 2024 मध्ये भाजपचं नामनिशाण मिटलं पाहिजे. या वाडा तालुक्याची अशी एक पण सभासद निवडून आला नाही पाहिजे, हा आपण निर्धार घेतला पाहिजे. मित्रांनो, आपल्याला चीड आली पाहिजे. आपलं सगळं आपल्या लोकांना वंचित करायला लावलेलं आहे, आपल्यामध्ये भांडे लावायला चालू झालेलं आहे, जातीपतीमध्ये दंगली लावायला लावल्यात, आपल्या महिलांना रस्त्यावर काढून मारलं जात आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, तिकडे लक्ष देणार नाही आणि इथे काय झालंय तिथे काय चाललंय हे फक्त लक्षात ठेवते. त्या संदर्भातला दुसरा विषय एक राहून गेला, PWDच्या या रस्त्याच्या संदर्भातला हा जो रस्ता आहे भिवंडी आणि मनोर, हा जो रस्ता, ह्या रस्त्याच्या संदर्भातलं बोलायचं गेलं तर आपण त्यानं सांगितलं जोपर्यंत काम चालू करणार नाही तोपर्यंत उठणार नाही. काल ह्या टायमाला त्यांनी JCB लावलं. आता वाजलेत किती बघा. हे अक्कलवान, हे PWD वाले आज असायला पाहिजेत होते, हरामखोर साले, बदमाश, ते अधिकारी पडून त्याचे हातपाय मोडायला पाहिजेत होते. एवढं का बोलतो याच्या पाठीमागे कारण आहे. रात्री डोंगरपाडचा एक आमचा मित्र त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो एक्सपायर झाला. यांना लाजा वाटत नाही, हे कानाचे खड्ड्यात जाऊन पडत नाही की थोबाडा फुटत, यांचे दात पडायला पाहिजेत. तेव्हा त्यांना समजलं असतं की दात पडणं म्हणजे काय ना हात मोडणं म्हणजे काय, हे समजायला पाहिजे ह्या अधिकाऱ्यांना. हे निर्लय जे आहेत हे गेंड्याचे कातडीचे, यांना कधी कळणार नाही. जेव्हा स्वतःवर संकट येतं तेव्हा त्यांना कळतं की बाबा संकट म्हणजे काय, ही परिस्थिती आहे.
या अधिकाऱ्याने सांगितलं, साहेबांसमोर सांगितलं की बाबा आज जर हे प्रश्न सुटले नाही तर आमचा जो पुढचा जो आंदोलन राहील तो पूर्ण ह्या PWD वर राहणार आहे. आणि हे जर प्रश्न सुटत नसतील तर मित्रांनो येत्या 10 तारखेनंतर आपण नियोजन करू आणि ह्या PWD वर डायरेक्टच मोर्चा घेऊ. ठाण मांडून जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही. ह्या PWD ला हे आमचं सांगणं आहे, फॉरेस्टलाही सांगणं आहे, त्याच्यानंतर MSCB लाही सांगणं आहे. सर्व जे अधिकारी होते त्यांना सर्वांना सांगणं आहे, तुम्ही जर आमचे प्रश्न जर पूर्णपणे अजूनही सोडवले नाही, अर्धवट ठेवण्याचं जर काम जर केलं तर पुन्हा आम्ही तुमच्या प्रत्येक ऑफिसवर असा ग्रुपने विभागाने या ज्या प्रश्नावर बसणार आणि आमचा प्रश्न सोडवून घेणार आणि तुमच्या मनगटीवर बसून प्रश्न सोडवणार. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. इन्कलाब जिंदाबाद.